नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा भन्नाट कथेवर नजर टाकणार आहोत जिथे विज्ञान, कधीही हार न मानण्याची जिद आणि पर्यावरणपूरक उद्योजकता एकत्र येतात. आपण नेहमीच कचरा आणि प्रदूषणाच्या वाढत्या समस्यांबद्दल चर्चा करतो. पण विचार करा, जो कचरा आपण निरुपयोगी समजून फेकून देतो, तोच कचरा एका अत्यंत महत्त्वाच्या आणि करोडोंच्या जागतिक व्यवसायात बदलला तर? आजची ही कहाणी अशीच थक्क करणारी आणि तितकीच प्रेरणादायी आहे. 75 कोटी रुपये. होय, अगदी बरोबर ऐकलत. हा आकडा आहे ग्लोबल ग्रीन कॉयर या कंपनीच्या वार्षिक उलाढालीचा. हा आकडाच मुळात आपल्याला या पूर्ण बिझनेसची आणि त्यांच्या भक्कम यशाची भव्यता दाखवून देतो. ही काही साधीसुधी लोकल कंपनी राहिलेली नाहीये, तर जागतिक स्तरावर निर्यात करणारी एक मोठी संस्था बनली आहे. पण एवढी मोठी उलाढाल करणारी ही कंपनी नेमकी कोणत्या उत्पादनावर उभी आहे? आणि म्हणूनच इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. जो नारळाचा कचरा अक्षरशः जाळून टाकला जायचा किंवा नद्यांमध्ये फेकून दिला जायचा, त्याचं एका मोठ्या जागतिक आणि तेही ग्रीन साम्राज्यात रूपांतर कसं झालं? ज्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एकेकाळी आपल्याला पैसे मोजावे लागायचे, तोच कचरा आधुनिक शेतीसाठी एक मौल्यवान खजिना कसा बनला? खरोखरच हे खूप मोठं आणि रंजक कोडं आहे. तर चला याच्या अगदी मुळाशी जाऊया. गंमत बघा, एकाच वेळी जगातल्या 2 वेगळ्या कोपऱ्यांत 2 वेगवेगळ्या समस्या कशा चालू होत्या. एकीकडे युरोपची धडपड सुरू होती. नेदरलँड्स आणि जर्मनीसारख्या देशांमध्ये आधुनिक मातीविना शेती म्हणजे सॉइलेस फार्मिंगसाठी पीट मॉसचा वापर व्हायचा. पण प्रॉब्लेम असा होता की हा पीट मॉस जमिनीतून काढताना मोठ्या प्रमाणात मिथेन वायू बाहेर पडतो, जो ग्लोबल वॉर्मिंगसाठी अत्यंत घातक आहे. त्यांना एका पर्यावरणपूरक पर्यायाची नितांत गरज होती. आणि दुसरीकडे भारताची मोठी समस्या. भारतात नारळाच्या शेंड्यांपासून फायबर काढल्यानंतर उरलेला बारीक चुरा, ज्याला आपण कोकोपीट म्हणतो, तो कचरा म्हणून थेट नद्यांमध्ये फेकून दिला जायचा किंवा जाळला जायचा. यामुळे भयंकर प्रदूषण व्हायचं. आता या 2 पूर्णपणे वेगळ्या आणि हजारो मैल दूर असलेल्या समस्यांना एकाच धाग्यात बांधून सोडवण्याचं काम केलं ते चेन्नईच्या अनीस अहमद या तरुणाने. अनीस हे बायोटेक्नॉलॉजीचे पदवीधर. त्यांनी स्कॉटलंडच्या एडिनबर्ग युनिव्हर्सिटीपासून ते भारतातल्या अनेक संस्थांमध्ये संशोधन केलं होतं. त्यांच्या वडिलांच्या कॉयर फायबरच्या व्यवसायामुळे त्यांनी हा उद्योग अतिशय जवळून पाहिला होता. संशोधनादरम्यान त्यांच्या अचानक एक गोष्ट लक्षात आली. युरोपला ज्या पर्यावरणपूरक खताच्या पर्यायाची एवढी नितांत गरज आहे, तीच गोष्ट भारतात चक्क कचरा म्हणून जाळली जातीये. याच एका अफलातून कल्पनेतून 2012मध्ये चेन्नईत ग्लोबल ग्रीन कॉयरची स्थापना झाली. आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की युरोपला या कचऱ्याची एवढी गरज का होती? यामागचं विज्ञान खरोखरच भारी आहे. कोकोपीट हे आधुनिक शेतीसाठी आणि ग्रीनहाऊससाठी एक परिपूर्ण ग्रोईंग मीडियम आहे. का? कारण त्याचा पीएच स्तर 5.5 ते 6.5च्या दरम्यान असतो, जो झाडांच्या आणि मुळांच्या वाढीसाठी अगदी परफेक्ट मानला जातो. शिवाय हे नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे 100% रिन्युएबल संसाधन आहे. म्हणजेच यासाठी पुन्हा पुन्हा जमीन खोदावी लागत नाही. नेदरलँड्स, जर्मनी आणि यूकेमध्ये टोमॅटो आणि ट्युलिपसारख्या नाजूक पिकांसाठी अगदी याच गुणधर्मांची आवश्यकता होती. आता ह्या पुढची गोष्ट तर आणखीनच थक्क करणारी आहे. कोकोपीटची पाणी धरून ठेवण्याची अफाट क्षमता. हे निसर्गातल्या एखाद्या सुपर स्पंजसारखं काम करतं. ते स्वतःच्या वजनापेक्षा 9 ते 10 पट जास्त पाणी शोषून घेऊ शकतं आणि टिकवूनही ठेवू शकतं. विचार करा, मातीविना केल्या जाणाऱ्या शेतीमध्ये जिथे पाण्याचे अगदी अचूक नियोजन लागते, तिथे ही क्षमता कोणत्याही मोठ्या वरदानापेक्षा कमी नाहीये. यामुळे पाण्याचा थेंब न थेंब वाचतो आणि झाडांना अगदी योग्य वेळी ओलावा मिळतो. पण थांबा, हा कच्चा माल काही थेट परदेशातल्या शेतात नाही वापरता येत. त्यासाठी एका पद्धतशीर तांत्रिक प्रक्रियेतून जावं लागतं. या प्रक्रियेचे 5 मुख्य टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात अत्यंत कमी दरात कचरा म्हणून कच्चा माल गोळा केला जातो. दुसऱ्या टप्प्यात त्याचं सॉर्टिंग होतं. इथे एक अत्यंत हुशार गोष्ट घडते. अनीस यांनी फायबर आणि कोकोपीट वेगळे केले आणि ते उरलेले फायबर गाद्या बनवणाऱ्या कंपन्यांना विकायला सुरुवात केली. म्हणजेच एकाच कचऱ्यातून दुहेरी नफा. यानंतर तो चुरा धुणे, नैसर्गिकरित्या उन्हात सुकवून ऊर्जेची बचत करणे आणि शेवटी दाबाखाली कॉम्प्रेस करणे हे टप्पे येतात. या सगळ्यातला 5वा टप्पा म्हणजे तर निव्वळ जादू आहे. हायड्रॉलिक प्रेस वापरून या सुक्या चुऱ्याला प्रचंड दाबाखाली कॉम्प्रेस करून त्याच्या विटा बनवल्या जातात. आणि जादू अशी की जेव्हा अवघी 650 ग्रॅमची छोटी वीट पाण्यात टाकली जाते, तेव्हा ती फुलून तिचं रूपांतर तब्बल 9 लिटर ग्रोईंग मीडियममध्ये होतं. याचा थेट अर्थ असा की जहाजातून परदेशात माल पाठवताना वाहतुकीचा आणि जागेचा खर्च कमालीचा वाचतो. शिवाय ते नुसता सुका माल विकत नाहीत, तर ग्राहकांच्या गरजेनुसार त्यात नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम मिसळून अगदी टेलर मेड सोल्युशन्स देखील देतात.
पण पिक्चर अभी बाकी आहे. हा प्रवास वाटतो तितका सोपा नक्कीच नव्हता. जेव्हा त्यांनी अत्यंत कष्टाने पहिली मोठी एक्सपोर्ट शिपमेंट युरोपला पाठवली तेव्हा त्यांच्यासमोर एक भयंकर मोठं संकट उभं राहिलं. एका आंतरराष्ट्रीय ग्राहकाने पाहणी केली तेव्हा असं आढळलं की या कोकोपीटमध्ये क्षारांचं म्हणजेच सॉल्टचं प्रमाण अत्यंत धोकादायक पातळीवर होतं. त्यांची पहिलीच मोठी ऑर्डर पूर्णपणे नाकारली जाण्याची आणि बिझनेस सुरुवातीलाच बुडण्याची भीती निर्माण झाली होती. तो एक अतिशय कसोटीचा काळ होता. तर इथला सर्वात कळीचा आणि वैज्ञानिक मुद्दा आहे EC म्हणजेच इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. कच्च्या कोकोपीटमध्ये नैसर्गिकरित्या सोडियम आणि पोटॅशियमचं प्रमाण खूप जास्त असतं. जागतिक शेती मानकांनुसार हे प्रमाण 0.5 मिलीसायमन्स पर सेंटीमीटरपेक्षा खाली असणं अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर झाडं जळून जातात. हा खूप मोठा अडथळा होता. पण अनीस यांनी हार मानली नाही. त्यांनी आपली संपूर्ण वॉशिंग प्रोसेस पुन्हा डिझाईन केली. मोठ्या टाक्यांमध्ये वारंवार पाणी बदलून ते धुतलं आणि अखेर गुणवत्तेचा तो कठीण जागतिक दर्जा यशस्वीपणे गाठूनच दाखवला. हा मोठा अडथळा एकदा पार केल्यावर मात्र जागतिक बाजारपेठेची दारं त्यांच्यासाठी सताडोगडी झाली. आणि ही बाजारपेठ किती मोठी आहे माहिती आहे? 2023च्या आकडेवारीनुसार जागतिक कोकोपीट मार्केटचं मूल्य तब्बल 32,000 कोटी रुपये इतकं प्रचंड होतं. आणि येत्या काळात हे वेगाने वाढणारच आहे. ही संख्याच आपल्याला सांगते की जगभरात या शाश्वत उत्पादनाची किती मोठी मागणी आहे आणि हा व्यवसाय किती विशाल होऊ शकतो. आणि हे सगळं ऐकून आणखीनच अभिमान वाटेल अशी गोष्ट म्हणजे या जागतिक व्यवसायावर असलेलं भारताचं वर्चस्व. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आज भारत जगातील एकूण कॉयर मार्केटपैकी तब्बल 40% पुरवठा एकटा करतो. भारतातून प्रामुख्याने चीनला 37%, अमेरिकेला 24% आणि उर्वरित जगाला, ज्यामध्ये युरोपचे अनेक देश येतात, तिथे 39% कोकोपीट निर्यात होतं. भारताने एका मोठ्या समस्येचं सुवर्णसंधीत कसं रूपांतर केलंय हे यावरून अगदी स्पष्ट होतं. या जागतिक वर्चस्वाला भक्कम साथ मिळतीये ती भारतातल्या कच्च्या मालाच्या अफाट साठ्याची. आपल्याकडे दरवर्षी तब्बल 21,000 दशलक्ष म्हणजेच 2100 कोटीहून अधिक नारळांचं उत्पादन होतं. याचाच अर्थ असा की ह्या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल कधीही न संपणारा आहे. भविष्यातील व्यवसायाच्या संधी इथे अक्षरशः अमर्यादित आहेत. आपण या संपूर्ण क्षेत्राच्या क्षमतेचा अद्याप फक्त एक छोटासाच भाग वापरत आहोत. अनीस अहमद यांची ही भन्नाट यशोगाथा आपल्याला एका नवीन दृष्टिकोनातून विचार करायला नक्कीच भाग पाडते. केवळ एका कल्पक विचाराने आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने एका भयंकर प्रदूषण करणाऱ्या कचऱ्याचं रूपांतर आज 75 कोटींच्या जागतिक व्यवसायात झालंय. मग जाता जाता आपण स्वतःला एक प्रश्न नक्की विचारला पाहिजे. आपल्या आजूबाजूला असा आणखी कोणता टाकाऊ कचरा आहे जो केवळ एका योग्य कल्पनेची आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची वाट पाहत आहे, जेणेकरून त्याचंही एका मोठ्या जागतिक संपत्तीत रूपांतर होऊ शकेल? कारण कधीकधी सर्वात मोठी संपत्ती आपल्या पायाखालच्या कचऱ्यातच दडलेली असते, नाही का? हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नेहमी असे जिज्ञासू रहा आणि नवीन काहीतरी शिकत रहा.